नमस्कार, हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. आजचा विषय तुमच्या आणि माझ्या महत्त्वाचा आहे. प्रत्येक जोडप्याला वाटतं की आपले स्वतःचं एक तरी मूल असावं, पण प्रत्येक जोडप्यास निसर्गतः मुलाचं म्हणजे स्वतःचं मूल होईलच असं नाही. गेल्या 2 दशकांमध्ये वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. त्यासाठी IVF उपचार पद्धती देखील वापरल्या जातात आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रकाश पाटील सर आणि डॉक्टर केतकी पाटील. आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. टेस्ट ट्यूब बेबी आणि आधुनिक उपचार पद्धती या संदर्भात हे दोघेही डॉक्टर आपल्याला माहिती देणार आहेत. मी डॉक्टरांची ओळख करून देतो. डॉक्टर प्रकाश पाटील आपल्यासोबत आहेत, ज्यांनी 250 बेड्स असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल सुरू केलेलं आहे, जे पनवेलमध्ये आहे आणि त्याचे चेअरमन आणि MD ते आहेत. गायनेकोलॉजिस्ट कन्सल्टंट देखील आहेत. गेली 34 वर्ष IVF आणि लेप्रोस्कोपी सर्जन म्हणून रायगड आणि नवी मुंबईत ते कार्यरत आहेत. गेल्या 25 वर्षात साधारण 10,000हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म त्यांच्या देखरेखीखाली झाला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे 1988-89 या काळात 45,000हून अधिक फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. त्याबद्दल त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे. आपल्यासोबत डॉक्टर केतकी पाटील मस्के या देखील आहेत, ज्या स्वतः कन्सल्टिंग गायनेकोलॉजिस्ट आहेत, IVF कन्सल्टंट आणि लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून त्या काम पाहतात. गेली जवळजवळ 14 वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. लाईफलाईन IVF सेंटर रायगड आणि नवी मुंबईत त्या आता कार्य पाहत आहेत. फेलोशिप त्यांनी घेतलेली आहे IVF ऑक्सफर्ड लंडनमधून. त्याचबरोबर लेप्रोस्कोपीच्या संदर्भातली फेलोशिप त्यांनी घेतली आहे फ्रान्समधून. आपल्या दोघांचंही स्वागत. आणि दोन्ही डॉक्टर आपल्याला उपचार पद्धतीसाठी उपलब्ध असू शकतात, ते म्हणजे पनवेल, वाशी, खारघर, डोंबिवली, ठाणे, पुणे या भागांमध्ये. आपण सुरुवात करूयात आजच्या विषयाला. केतकी मॅडम, तुम्ही सांगाल की कोणत्या जोडप्यांना IVFचा उपचार देण्याचा सल्ला तुम्ही करता? आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या IVFचे जोडपे जे असतात त्याच्यामध्ये 2 गट असतात. पहिले ग्रुपमधले जे असतात ते जस्ट दे ट्राईंग प्रेग्नन्सी, ते प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतात आणि त्यांनी काहीच तपासण्या केलेल्या नसतात, तर त्या आमच्याकडे एकदम फ्रेश येतात. दुसरा ग्रुप असतो जो भरपूर तपासण्या करून चुकलेले असतात, त्यांनी ऑलरेडी भरपूर उपचार केलेले असतात आणि ते थकून आमच्याकडे आलेले असतात. तर आपण पहिल्या ग्रुपबद्दल आधी बोलू. पहिल्या ग्रुपमध्ये जेव्हा स्त्री आणि पुरुष आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही स्त्रियांच्या काही बेसिक तपासण्या त्यांना सांगतो, जे हॉर्मोनल टेस्ट असतात आणि जसं AMH, FSH, LH, प्रोलॅक्टिन ज्या मेडिकल टेस्ट असतात त्या, आणि एक सोनोग्राफी सांगतो. पुरुषांचं आपण बेसिक सीमेन अनालिसिस सांगतो आणि ह्या दोन्ही टेस्ट त्यांना आम्हाला त्याचे टेस्ट रिपोर्ट्स आमच्याकडे घेऊन यायला सांगतो. जर दोघांचे टेस्ट रिपोर्ट्स नॉर्मल आले तर आम्ही पहिले 3 ते 6 महिने त्यांना बेसिक मेडिकल ट्रीटमेंट देऊन नॅचरली ट्राय करायचा संधी देतो. सेकंड, जर त्याच्यामध्येही आपल्याला 3 ते 6 महिन्यात जर यश मिळालं नाही आणि जर पुरुषाचे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर मग आपण स्त्रीची डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी करतो, हिस्ट्रॉस्कोपी आणि क्रोमोपर्ट्युबेशन करतो. डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणजे काय, तर ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे जी दुर्बिणीद्वारा केली जाते. आणि जर तुम्ही बघत असाल तर हे मॉडेलमध्ये त्याच्यामध्ये आपण गर्भाशय बघतो, अंडकोश बघतो आणि गर्भनलिका बघतो. गर्भाशयामध्ये जर गाठी असतील, ज्याला फायब्रॉइड्स म्हणतात, किंवा जर पडदा असेल ज्याला युट्राइन सेप्टम म्हणतो, जर ते असेल तर आपण त्याचा निदान तिथल्या तिथे करतो, ती गाठी काढतो किंवा आणि त्या सेप्टमला आपण कट करतो. जर अंडकोश असेल, अंडकोशामध्ये कधी कधी रक्ताच्या गाठी असतात, त्या गाठी आपण काढतो, त्याला एंडोमेट्रॉसिस म्हणतात आणि त्या गाठी काढल्याने त्यांची अंड बनवण्याची कपॅसिटी चांगली होते. मग आपण कधी कधी PCOD सारखा जो प्रॉब्लेम असतो काही महिलांमध्ये, तर त्यांचं जे आवरण असतं ते थिक असतं, त्याच्यामध्ये मग आपण त्याला लॅप्रोस्कोपिक ओव्हॅरियन ड्रिलिंग करतो. तर आपण ते ओव्हरीवर करतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, द ट्यूब खूप महत्त्वाची असते. ती फॅलोपियन ट्यूब असते. ह्या ज्या 2 नळ्या असतात गर्भनलिका, याच्यामध्ये ब्लॉकेज आहे की नाही आपण ते बघतो. आपण खालून औषध सोडून ते ब्लॉकेज काढायचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्याला हिस्ट्रॉस्कोपी म्हणजे गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकून हिस्ट्रॉस्कोपिक ट्यूबल कॅन्युलेशन करून तो ब्लॉकेज काढायचा प्रयत्न करतो. जर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपली लॅप्रोस्कोपी झाल्यावर सगळं नॉर्मल निघालं आणि पुरुषाच्या तपासण्या जर नॉर्मल असतील तर मग आपण त्यांना लॅप्रोस्कोपी नंतर 2 ते 3 महिने IUI करायचा सल्ला देतो.
ह्या IUI मध्येही त्यांना सक्सेस नाही मिळालं तर मग आपल्याकडे IVFचा पर्याय असतो. तर हे जे नवीन पेशंट्स आलेले असतात त्यांना डायरेक्टली IVF कोणीही सांगत नाही. आपण स्टेप बाय स्टेप IVFकडे जातो. जो सेकंड ग्रुप आहे ज्यांनी ऑलरेडी भरपूर तपासण्या केलेल्या आहेत, उपचार केलेले आहेत आणि मग त्या उपचार करून ते थकून आमच्याकडे आलेले असतात. मग त्यांचा जास्त वेळ वाया न घालवता आम्ही त्यांना डायरेक्टली IVFचा सल्ला देतो. पण त्यांच्या तपासण्या बघून की हॅव दे अंडरगॉन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का आणि मग आणि जे तपासण्या करून आलेले असतात ते 35+ असतात आणि ज्या बायका 35+ असतात त्यांना आम्ही मग आमच्या कॉन्फिडन्समध्ये घेऊन की नाही आता डोंट वेस्ट युअर टाईम, आता तुम्ही IVFचा प्रयत्न सुरू करा. जर हे झालं महिलांबद्दल, पण आपण जर पुरुषांबद्दल बोललो तर पुरुषांमध्ये इनिशियली पहिल्या तपासणीमध्येच आपल्याला समजलं की शुक्राणू 0 आहेत, त्याला ॲझोस्पर्मिया म्हणतात किंवा आपल्याला ऑलिगोस्पर्मिया ज्याच्यामध्ये शुक्राणूचं प्रमाण खूप कमी असेल, ॲस्थेनोस्पर्मिया म्हणजे ज्याच्यामध्ये शुक्राणूची हालचाल कमी असेल किंवा टेराटोस्पर्मिया असेल ज्याच्यामध्ये शुक्राणूमध्ये व्यंग असेल. अशा ह्या 3-4 गोष्टी जर आपल्याला आढळून आल्या तर आपण कधी जेव्हा ते खूप सिव्हिअर ह्याच्यामध्ये असतं म्हणजे त्याचं प्रमाण खूप जास्त असतं की हे मेडिसिन्सनी वगैरे करेक्ट होण्यासारखं नसतं, तेव्हा आपण या पेशंट्सला जरी ते पेशंट्स यंग असले इनिशियली आले असले तरी आपण त्यांना IVFचा सल्ला देतो. आणि काही पुरुषांमध्ये OAT म्हणतात, ऑलिगो ॲस्थेनो टेराटोस्पर्मिया म्हणजे ह्या 3-4 गोष्टी एकत्र असतात. मग ह्या पेशंट्समध्ये अजून वेळ वाया न घालवता त्या स्त्रीचं वय जास्त वाढू न देता आपण त्यांना IVFचा सल्ला देतो. सो वी डू IVF ओनली इन सिलेक्टेड पेशंट्स. नाही, तुम्ही म्हणालात म्हणजे स्त्रीचं वय किंवा एकंदरीत वयाचा संबंध, तो वयाचा आणि IVFच्या ट्रीटमेंटचा काही संबंध असतो का आणि तो असल्यास त्याचा सक्सेस रेशिओवरती काही परिणाम होतो का? प्रशांत, हा अतिशय कॉम्प्लेक्स प्रश्न आहे, नो डाऊट. नॉर्मली IVFचं सक्सेस किंवा ट्रीटमेंट कुठल्या वयात केली जाते किंवा सक्सेस आणि वयाचा काही संबंध आहे का, तर नाही, डायरेक्टली अर्थार्थी संबंध नाही आहे. पण आपण जसं मगाशी डॉक्टर केतकी म्हणाले तर 2 ग्रुप्स असतात नॉर्मली. अशा याच्यामध्ये जर यंग पेशंट असतील आणि त्यांना जन्मतःच हायपोगोनॅडिझम म्हणजे त्यांचे हार्मोन्स जर ॲबनॉर्मल असतील तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये अंडी तयारच होत नाहीत. म्हणजे अशा पेशंट्समध्ये सक्सेस रेट हा कमी असतो. शिवाय दुसरा जो ग्रुप आहे की जो 35+ अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण याच्याबद्दल म्हणू शकत नाही की यांच्यामध्ये कमी असतो असं. कारण सक्सेस रेट हा ठरवण्यासाठी 3-4 गोष्टी आहेत. सक्सेस रेट महत्त्वाचं काय असतं की गर्भाशयाचं आतलं आवरण ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, जे अस्तर ज्याच्यामध्ये गर्भ रुजतो आणि ते जर चांगलं असेल तर गर्भ रुजण्याची शक्यता जास्त असते आणि सक्सेस रेट पण जास्त असतो. पण काही 35+ बायकांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अंड्यांपासून जर आपण गर्भ तयार केलं आणि जर गर्भामध्ये व्यंग असेल तरी देखील हे गर्भ रुजत नाहीत आणि सक्सेस रेट कमी होतो. त्यामुळे पण अशा काही बायका असतात की ज्यांच्यामध्ये गर्भाशयाचं आवरण चांगलं असतं आणि गर्भाची क्वालिटी पण चांगली असते. त्यामुळे 35 काय आमच्याकडे जवळपास 40पेक्षा जास्त वय असलेल्या बायकांमध्ये आता आमच्याकडे जवळपास 10,000पेक्षा जास्त बेबी जन्माला आले. त्यातले जवळजवळ 3,000पेक्षा जास्त बायका ह्या 40च्या वरच्या आहेत. त्यांच्यामध्ये देखील आपल्याला सक्सेस मिळालं आहे. आणि अशाही काही बायका आहेत की ज्यांचं वय 30पेक्षा कमी आहेत आणि नॉर्मल असूनही त्यांच्यामध्ये यश मिळालं नाही आहे. त्यामुळे यश मिळणं, सक्सेस रेट इन IVF नॉट रिलेटेड टू एज एज सच. प्रत्येक पेशंटचं परिस्थिती वेगळी असते, सक्सेस रेट वेगवेगळा असतो. डॉक्टर, ही उपचार पद्धती याची ॲडव्हान्स जी पद्धती आहे ती कशी आहे, ती कोणत्या प्रकारे केली जाते? आता IVF सुरुवात होऊन जवळपास 35 ते 40 वर्षाचा काळ लोटला आहे आणि ह्या दरम्यान खूप सारे बदल त्यामध्ये आलेत, ॲडव्हान्सेस आलेत. यामध्ये आपण 3 ते 4 आपण ॲडव्हान्सेसबद्दल बोलूया. आता आपण जर बघत असाल त्या तुमच्या क्लिपमध्ये तर ह्याला आम्ही टाईम लॅप्स म्हणतो. ही आता लेटेस्ट पद्धत आहे की ज्याच्यामध्ये गर्भ फलित केल्यापासून, अंड फलित केल्यापासून तर गर्भ वाढेपर्यंत थोड्या थोड्या वेळाने त्या गर्भाचे फोटो घेतले जातात आणि तो 4थ्या ते 5व्या दिवसापर्यंत हा गर्भ वाढत असतो. त्या गर्भवाढीच्या दरम्यान हे ठरवलं जातं की कुठला गर्भ चांगल्या प्रतीचा आहे आणि मग तो चांगल्या प्रतीचा गर्भ एकतर Day 3 किंवा Day 5ला सोडला जातो. ही मोठी ॲडव्हान्समेंट आहे ज्याला आम्ही टाईम लॅप्स टेक्निक म्हणतो.
दुसरं जे आता मगाशी आपण बघितलं ICSI इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, एका अंड्यामध्ये एक शुक्राणू सोडून अंड फलित करणं, की जे एक वरदान आहे. मगाशी आपण जे मेल इन्फर्टिलिटीबद्दल डॉक्टर केतकी म्हणाले की एखाद्या पेशंटचा शुक्राणूंचा जो काउंट असतो तो अतिशय कमी असतो, तो खूप कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला शुक्राणू उपलब्ध नसतात. त्यामुळे एका अंड्यामध्ये एक शुक्राणू सोडून हे ICSI टेक्निक जे आहे इट्स अ गोल्ड स्टँडर्ड, ती एक मोठी देण आहे या खास करून मेल इन्फर्टिलिटीमध्ये. हे दुसरं आहे. तिसरं आहे की नवीन नवीन जे टेक्निक्स आहे गर्भाशयाचं आतलं आवरण तयार होण्यासाठी. बऱ्याच वेळा फेल का होतं IVF? कारण गर्भाशयाचं आतलं आवरण वीक असतं. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, प्री IVF हिस्ट्रोस्कोपी म्हणतात त्याला, की ज्यामध्ये आम्ही गर्भाशयाचं आतलं आवरण चांगलं तयार होण्यासाठी त्याला स्क्रॅचिंग करतो. थोडक्यात जसं शेतकरी बीज पेरण्याच्या आधी नांगरतो आणि मग बीज टाकतो, त्या पद्धतीने आम्ही स्क्रॅचिंग करत असतो गर्भाशयामध्ये. आणि शिवाय एक टेक्निक आहे ज्याला PRP, काही ठराविक पेशंट्समध्ये आम्ही त्या पेशंटची हिस्ट्रोस्कोपी करताना तिचं ब्लड घेऊन त्या ब्लडमधले पेशी आणि पाणी हे वेगवेगळं काढतो. त्या पाण्याला प्लाझ्मा म्हणतात. आणि हे प्लाझ्मा एखादं खत जमिनीत टाकावं त्या पद्धतीने आम्ही ते गर्भाशयाच्या आतल्या आवरणामध्ये इंजेक्ट करतो, की ज्यामुळे त्या गर्भाशयाच्या आतल्या आवरणाची गर्भ पकडण्याची एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ती सुधारते आणि सक्सेस रेट वाढतो. हे बरेचसे काही ॲडव्हान्सेस अजूनही आहेत की जे आपल्याला या वेळेच्या अभावी डिस्कस करता नाही. पण ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या ह्या कॉमन गोष्टी आहेत किंवा ॲडव्हान्सेस आहेत की ज्याच्याने सक्सेस रेट पूर्वी जो खूप कमी होता तो आता खूप वाढला आहे. मग फेल होणाऱ्यांसाठी काही वेगळे उपचार असतात की त्यांनी निराश होण्याचंच कारण आहे? फेल होण्यासाठी मीच म्हणालो ना की आता फेल्ड IVF, तर फेल्ड IVFचे जे पेशंट आमच्याकडे येतात हे फेल एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा वेगवेगळ्या सेंटर्सला त्यांनी ट्रीटमेंट केलेली असते, पण दुर्दैवाने त्यांचं फेल झालेलं असतं. अशा पेशंट्समध्ये आम्ही नॉर्मली 3 ते 4 उपचार सांगतो. मगाशी जे तुम्हाला सांगितलं की प्री IVF हिस्ट्रोस्कोपी करून PRP करणं. आता आपण जे क्लिप बघताय त्याला आम्ही LAH म्हणतो, लेझर असिस्टेड हॅचिंग. म्हणजे गर्भाशयात सोडण्याच्या आधी गर्भाशयाचं जे कवच असतं त्याची जाडी आम्ही मोजतो आमच्या मायक्रोस्कोपने. त्याची जी थिकनेस असते ती 18 मायक्रॉनपेक्षा जास्त जर असेल तर हा जो गर्भ आहे हा कधी कधी रुजत नाही. कारण गर्भाशयात सोडल्यानंतर 2 क्रिया गर्भाशयाच्या आतमध्ये होतात. एक म्हणजे हॅचिंग, दुसरं म्हणजे इम्प्लांटेशन. हॅचिंग म्हणजे मानवी गर्भ त्याचं कवच फोडून बाहेर पडतो आणि इम्प्लांटेशन म्हणजे गर्भाशयाच्या आतमधल्या अस्तरमध्ये तो रुजतो. तर हे हॅचिंग होण्यासाठी लेझरने जर ते आवरण कट केलं आणि त्याला जर थिन आउट केलं तर हॅचिंग व्हायची शक्यता जास्त होते आणि त्यामुळे सक्सेस रेट वाढतो. त्यामुळे ह्या फेल झालेल्या IVFच्या पेशंटमध्ये पर्टिक्युलरली जर पेशंट 35+ असेल तर अशा पेशंटमध्ये आम्ही ते सोडत असतो. शिवाय गर्भाशयाचं आतलं आवरण चांगलं होण्यासाठी, सक्सेस रेट वाढण्यासाठी आणि फेल्युअर कमी होण्यासाठी कधी त्याला GSF नावाचं एक इंजेक्शन असतं ते आम्ही गर्भाशयात सोडत असतो, की ज्यामुळे गर्भाशयाच्या आतल्या आवरणाची क्वालिटी जी आहे, त्याचा थिकनेस जो आहे, त्याचं जे आम्ही ट्रिपल लाईन लेअर म्हणतो हे चांगलं होतं आणि सक्सेस रेट पण वाढतो आणि फेल्युअर रेट कमी होतो. डॉक्टर प्रकाश पाटील सर, फ्रीजिंग टेक्निक सुद्धा एक असतं, मग ते तुम्ही कधी वापरता आणि त्याचा फायदा का? फ्रीजिंग टेक्निक हे बऱ्याच वर्षापासून आहे, पण आत्ता जे नवीन टेक्निक आलेलं आहे फ्रीजिंगचं त्याला आम्ही व्हिट्रिफिकेशन म्हणतो. व्हिट्रिफिकेशन टेक्निकने आपण तिन्ही गोष्टी फ्रीज करू शकतो. ओसाइट्स पण म्हणजे अंडी पण फ्रीज करू शकतो, एम्ब्रियोज पण फ्रीज करू शकतो आणि शुक्राणू पण फ्रीज करू शकतो. पहिल्यांदा आपण ओसाइट्स म्हणजे अंडी फ्रीज करण्याबद्दल बोलूया. आजकाल ज्या मुली आहेत त्या करिअर ओरिएंटेड असतात, त्यांना स्वतःची अंडी जपून ठेवायची असतात. म्हणून बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर लगेच किंवा कधीकधी अनमॅरिड मुलीसुद्धा स्वतःची अंडी तयार करून ती काढून ती फ्रीज करून ठेवतात आणि नंतर करिअरच्या मध्ये किंवा करिअरच्या पीकवर जेव्हा त्या लग्न करतात तेव्हा त्यांच्या हस्बंडचे शुक्राणू घेऊन ती अंडी काढली जातात. ती अंडी घेऊन हस्बंडच्या शुक्राणूतून फलित करून गर्भ तयार करून ते गर्भ मग त्यांच्या गर्भाशयात सोडले जातात, की जेणेकरून जेव्हा त्यांची अंड तयार करण्याची कॅपॅसिटी कमी झालेली असते किंवा संपलेली असते त्या काळात त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. हे झालं एक फ्रीजिंग. डॉक्टर, एक आपण ब्रेक घेऊयात. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी आणि आधुनिक उपचार पद्धती ही अत्यंत महत्त्वाची आहे
आणि विशेषतः तुम्ही जर रायगड, नवी मुंबई यासारख्या एरियामध्ये किंवा खारघर, डोंबिवली, पुणेमध्ये असाल तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क साधू शकता. तुर्तास आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि याच विषयावर पुन्हा एकदा बोलणार आहोत. हितगुज या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टेस्ट ट्यूब बेबी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर चर्चा करतो आहोत. डॉक्टर प्रकाश पाटील आणि डॉक्टर केतकी पाटील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रकाश पाटील सर, तुम्ही फ्रीजिंग टेक्निक संदर्भात बोलत होता. फ्रीजिंगबद्दल आपलं उसाइट्स म्हणजे अंडर फ्रीजिंगचं झालं, तर आपण एम्ब्रिओ फ्रीजिंगचं म्हणूया. टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट करताना जे गर्भ तयार करतो ते गर्भ आपण 2 याच्यात विभागतो. 3-3, 4-4 असे गर्भ विभागतो. अर्धे गर्भ पहिल्यांदा सोडतो. पहिल्यांदा जर सक्सेस मिळालं तर उरलेले गर्भ आपण 2 वर्षानंतर फ्रीज केलेले गर्भ काढून परत देत असतो. म्हणजे एका पेशंटला एकाच खर्चात 2 वेळा IVF करायची संधी आपण देत असतो. हे झालं फ्रीजिंगबद्दल. आता आपण मगाशी जे उल्लेख केला की एझोस्पर्मिया, एझोस्पर्मियाचे लोकांनी एक लक्षात ठेवायचं की एझोस्पर्मिया आहे म्हणून नाराज होण्यासारखं नाही आहे. एझोस्पर्मियामध्ये खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट आल्या, ज्याला मी टेसा, पेसा आणि मायक्रोटेसे नावाची ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये IVF करताना आम्ही त्या पेशंटचे शुक्राणू त्याच्या अंडकोशामधनं इंजेक्शनच्या साह्याने किंवा मायक्रोटेसे करून त्याचे टेस्टिकल्समधनं छोट्या त्याच्या नळ्या काढून, बारीक बारीक नळ्या असतात ज्याला आम्ही सेमिनिफेरस ट्यूब्यूल म्हणतो, त्याच्याद्वारे काढून ते शुक्राणू त्याचे गर्भ तयार करण्यासाठी वापरले जातात ICSI नावाच्या टेक्निकने. आणि गर्भ तयार करून त्याचं स्वतःचं मूल त्याला आम्ही देऊ शकतो. हे झालं एझोस्पर्मियाबद्दल. आणि मला आपल्या वंध्यत्व पीडित जोडप्यांना सांगायचं आहे की संयुक्त उपचार पद्धती देखील एक नवीन पद्धती, ज्यामध्ये आम्ही ॲलोपॅथीच्या जोडीला आयुर्वेदाची ट्रीटमेंट देऊन काही टेक्निक ज्या अशा ज्या आहेत की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीला रिस्पॉन्स देत नाही, ते आयुर्वेदामधून रिस्पॉन्स देऊन त्यांना सक्सेस रेट त्यांचा वाढवू शकतो आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट देऊन. मला वाटतं मगाशी एक डोनेशनबद्दल बोलता बोलता डॉक्टर केतकी म्हणालात की एक डोनेशनबद्दल डॉक्टर तुम्ही म्हणजे काय सल्ला द्याल एक डोनेशनच्या संदर्भात? एक डोनेशन प्रत्येक पेशंटला नाही लागत. फॉर दॅट मॅटर जर आपण बघितलं, एखादी मुलगी जन्माला येते तेव्हा तिला तिच्या एग्ज ओव्हरीजमध्ये म्हणजे तिच्या अंडकोशामध्ये जे फिक्स नंबर ऑफ एग्ज असतात ते हळूहळू जसं जसं पिरियड्स येतात, जसं तिचं वय वाढत जातं ते कमी होत जातात. आणि त्याची क्वांटिटी जेव्हा आणि क्वालिटी 35च्या एजनंतर खूप कमी होते. काही पेशंट ज्यांना यंग एजमध्ये ट्युबरक्युलोसिस झालेलं असतं किंवा एंडोमेट्रोसिससारखा आजार झालेला असतो, त्यांची एग कपॅसिटी कमी असते आणि म्हणून त्या पेशंट्समध्ये आम्ही त्यांना एक चान्स देतो की त्यांना आम्ही इंजेक्शन्स देतो, त्यांचे एग्स बनवायचा प्रयत्न करतो आणि त्या एग्सनी त्यांना गर्भ बनवून द्यायचा प्रयत्न करतो. पण जर त्यांना त्याच्यामध्ये जर सक्सेस नाही मिळालं तर मग आम्ही एग डोनेशनचा सल्ला यंग पेशंट्समध्ये देतो. ओल्डर पेशंट्स जे 35+ असतात त्यांच्यामध्ये पण आपण एक चान्स त्यांना देणं बनतं. प्रत्येक बाईला आपलं स्वतःचं मूल पाहिजे असतं, तर त्याच्यासाठी आपण एक त्यांना इंजेक्शन्स देऊन त्यांचे एग्स बनवायचा प्रयत्न करतो. पण जर त्याच्यानेही आपल्याला हे नाही मिळालं सक्सेस तर मग आपण त्यांना एग डोनेशनचं ऑप्शन रेडी ठेवतो. डॉक्टर, आपण ही उपचार पद्धती बोलतोय, मानसिकदृष्ट्या सुद्धा एखाद्या जोडप्याने कसं असलं पाहिजे या सगळ्या उपचार, कारण तो कितपत महत्त्वाचा भाग असतो? मानसिक त्यांचं जे कसं असतं की हे जे पेशंट असतात ना टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट घेणारे, हे मी एक नेहमी उपमा देतो की हे रोलर कोस्टरमधनं फिरत असतात, कधी वर कधी खाली, कधी उलटं कधी पालटं. आणि त्यामुळे त्यांची ती मानसिक अवस्था ती खूप विचित्र झालेली असते. त्यामुळे अशा लोकांना मानसिकरित्या सपोर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये असे मानसिक सपोर्ट देणारे ग्रुप्स आहेत की जे त्यांना देतात. पण थोडक्यात मला असं म्हणायचं की अशा जोडप्यांना माझा एक सल्ला आहे की त्यांना एक संदेश द्यावासा वाटतो की त्यांनी त्यांच्या टीमला, त्यांची जी उपचार करणारी टीम आहे डॉक्टरांची आणि पॅरामेडिकलची, त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे. त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्यावर काय ट्रीटमेंट होते, कुठले कुठले इंजेक्शन दिले जातात, किती अंडे तयार झाले, किती गर्भ तयार झाले, किती सोडले, किती फ्रीज केले, हे सगळं त्यांच्याशी बोलून एक ज्याला कॉन्फिडन्स म्हणतो, ही कॉन्फिडन्स लेवल बिल्टअप केली पाहिजे टीममध्ये आणि पेशंट जोडप्यामध्ये. जेव्हा ती कॉन्फिडन्स बिल्टअप होतो त्या पेशंटचा एक भरोसा बसतो की आपल्यावर ट्रीटमेंट केलेली जी आहे ती योग्य पद्धतीने झालेली आहे. बाकी मग आता पुढे सक्सेस होणं न होणं हे नशिबाचा पण फार मोठा भाग आहे. आणि जर समजा सक्सेस झालं तर फारच चांगलं सुदैवाने, पण दुर्दैवाने जर सक्सेस नाही झालं तर दुसऱ्या वेळा गर्भ सोडण्यासाठी किंवा दुसऱ्या वेळा ट्रीटमेंट करण्यासाठी ते स्वेच्छेने ते पेशंट येतात. आणि त्यांची मानसिक अवस्था जी आहे ती आपण निश्चितच त्यांना सपोर्ट दिला तर त्यांना आपण हेल्प करू शकतो. मी निश्चित हा तुम्हाला प्रश्न अशासाठी विचारला कारण बऱ्याच वेळा मानसिकदृष्ट्या जावं की न जावं अशी ट्रीटमेंट करायला असा प्रश्न त्या स्वतः जोडप्याला असतो आणि त्यांच्या घरी देखील असतो. डॉक्टर प्रकाश पाटील सर आणि डॉक्टर केतकी पाटील, आपण दोघेही इकडे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. टेस्ट ट्यूब बेबी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर बोलत होतो. दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शास्त्रीय सल्ला दिलेला आहे आणि तो मानसिकदृष्ट्या आपल्याला
सक्षमपणे जर पूर्ण करायचं असेल तर तुम्ही जे नंबर दिले होते त्यावरती संपर्क साधा. ठाणे, पुणे, खारघर या अशा विविध ठिकाणी सेंटर्स आहेत, त्या सेंटर्सला जरूर भेट द्या आणि कुठल्याही पद्धतीने निराश मात्र होऊ नका. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे